नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। तर बघूया आजची विशेष बातमी। मानकापूर परिसरात पहाटे 4 वाजता 3 चोरट्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरून पळ काढल्याची घटना घडली आहे। मानकापूर चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी पिकअप वाहनात टाकून पळवले। एटीएम मध्ये 7,58,000 रुपयांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। एटीएम मशीन चोरताना तिन्ही आरोपी। हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है, और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है। यहां टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मानकापूर पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, नागपूर। याच्यामध्ये आज सकाळी पहाटेची 4 ते 5च्या दरम्यानची ही घटना आहे। याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँकचं एटीएम आहे, जे जरेपटका रोडला मानकापूर चौकामध्ये ते होतं। त्याच्यामध्ये 3 युवक आम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात आणि ते सहजरित्या ते एटीएम उचलून ते जो टाटा एस टेम्पो आहे, छोटा हत्ती आपण म्हणतो, त्याच्यामध्ये उचलून घेऊन गेलेले दिसून येतात। त्यासंबंधी आमचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला प्राप्त झालेले आहे। त्याच्या अनुषंगाने आमची टीम वर्कआउट करत आहे की ते आरोपी कुठून आले आणि कोणत्या ठिकाणी गेलेले आहेत। तो निश्चितच तो गुन्हा उघडकीस येईल। त्याच्यामध्ये 7,58,000 रुपये कॅश होती आणि त्याच्यामध्ये 3 युवकांचा प्राथमिक दृष्ट्या तपास सहभाग निश्चित होतो।